आज कोर्टमध्ये खूप गर्दी होती. सगळेच एकमेकांसोबत कुजबूज करत होते. सगळ्यांना हाच प्रश्न पडला होता की या शहरातील सगळ्यात मोठे व्यापारी, त्यांच्यावर त्यांच्या आईनेच त्यांच्या बाबतीत कोर्टमध्ये केस का केली आहे? असं काय घडलं असेल की घरात सगळी सुखसुविधा असून पण आईला कशाची कमी पडली आहे हेच त्यांना कळत नव्हतं. नक्कीच मोहित त्याच्या आईला, ममताताईला त्रास देत असेल. त्याच्याशिवाय एक आई आपल्या मुलाला कोर्टमध्ये कशाला घेऊन येईल? जसा जसा टाइम जाऊ लागला तशी तशी खूपच गर्दी होऊ लागली आणि तिथं आवाज पण खूप वाढला होता. तोपर्यंत कोर्टमध्ये जज साहेब आले आणि ते ऑर्डर ऑर्डर म्हणून ओरडू लागले. त्यांचा आवाज येताच सगळे शांत झाले. केसबाबत चर्चा सुरू झाली. दोन्ही पण वकील एकमेकांना बोलू लागले आणि त्यांनी त्यांचा पक्ष जज साहेबांपुढे मांडला. मोहित आणि ममताताईंना कटघरेमध्ये येण्यासाठी आदेश दिला. एक सभ्य स्त्री कटघरेमध्ये जायला निघाली. त्यांचं वय 70 वर्षाच्या आसपास असेल. अंगावर पांढऱ्या कलरची सिल्क साडी घातली होती. त्यांच्या चेहऱ्यावर त्यांचं म्हातारपण आणि त्यांची नाराजी पण दिसत होती. तर मग सांगा माताजी, असं काय कारण आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाविरुद्ध कोर्टात केस केली आहे? जज साहेबने ममताताईकडे पाहत प्रश्न केला. जज साहेब, मी माझ्या पतीच्या मृत्यूनंतर माझ्या मुलाचा, मोहितचा सांभाळ मी एकटीने केला आहे. मी त्याला कोणतं पण कष्ट दिले नाही. पण माझ्या मुलाचं म्हणणं हे आहे की ते माझं कर्तव्य होतं. सगळ्याच आया आपल्या मुलासाठी हेच करत असतात. तर मग मी काय खास केलं आहे असं माझ्या मुलाचं म्हणणं आहे, ममताताई जज साहेबांना म्हणाली. मोहित म्हणाला की तर मग जज साहेब, मी आज चुकीचं काय बोललो आहे? प्रत्येक आईवडील आपल्या मुलासाठी हेच करत असतात. पण एवढ्यासाठी त्यांची आई मुलांना कोर्टमध्ये उभा करत नसते. जज साहेब म्हणाले की माताजी, तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहात आणि तुमचा मुलगा पण त्याच्या जागेवर बरोबर आहे. तरी पण तुम्ही तुमच्या मुलाला कोर्टमध्ये का घेऊन आला आहात? तुमचा मुलगा तुम्हाला घराच्या बाहेर काढत आहे का? किंवा तुमचा मुलगा तुम्हाला जेवण देत नाही? तुम्हाला कोर्टकडून कोणता न्याय पाहिजे आहे? जज साहेबांनी ममताताईंना प्रश्न केला. जज साहेब, एका आईला घरात राहून दिलं किंवा जेवण दिलं म्हणजे एवढेच गरजेचं आहे का? एवढं केल्यावर आईचं कर्ज फिटतं का? उत्तर देण्याच्या ऐवजी ममताताईंनी जज साहेबांना प्रश्न केला. तर मग माताजी, तुम्हीच सांगा की तुम्हाला काय पाहिजे आहे? जज साहेब टेन्शनमध्ये येऊन म्हणाले. जज साहेब, माझ्या मुलाला मी लहानपणापासून मोठं केलं आहे. त्याच्या बदल्यात त्याने माझं कर्ज फेडावं. ममताताईच्या बोलण्यावर कोर्टमध्ये चर्चा सुरू झाली. प्रत्येक जण ममताताईला दोष देऊ लागला. एक आई आपल्या मुलाला वाढवून त्याच्याकडून कर्ज फेडून घेते का? ही कसली आई आहे? ठीक आहे, मी किंमत देण्यासाठी तयार आहे. तुम्ही फक्त मला आकडा सांगा. जर तुमची हीच कंप्लेंट होती तर तुम्ही मलाही घरी सुद्धा बोलू शकला असता. असं विनाकारण कोर्टमध्ये येऊन हा ड्रामा कशामुळे करत आहात? मोहित त्याच्या आईला म्हणाला. सांगा, कितीचा चेक फाडू? मोहित त्याच्या खिशातून चेकबुक काढताना म्हणाला. जज साहेब, माझा मुलगा हिशोब काढण्यात खूप हुशार आहे आणि तुम्ही खूप मोठे साहेब आहात. तरी पण तुम्ही दोघं मिळून मला न्याय मिळवून देणार नाही. जेव्हा मी माझ्या मुलाला मोहितला जन्म देणार होते तेव्हा मला खूप मेडिकल प्रॉब्लेम आला होता. डॉक्टरांनी मला अबॉर्शन करायला सांगितलं होतं. तरी पण मी माझा जीव धोक्यात घालून याला जन्म देण्याचा निर्णय घेतला होता. माझा मुलगा प्रत्येक मुलासारखा नॉर्मल नव्हता. तो खूप हट्टी आणि रागीट होता. त्यामुळे त्याला दोस्त पण नव्हते. तेव्हा मीच त्याची दोस्त झाली होती. मी आणि माझ्या नवऱ्याने निर्णय घेतला की याच्या पालनपोषणमध्ये कशाचीच कमी पडू नये म्हणून आम्ही दुसऱ्या मुलाला जन्म दिला नाही. मोहित लहान होता तेव्हा शिक्षणात खूप कमजोर होता. मी त्याला घरी शिकून त्याला हुशार केलं. मी मनात राग न आणता याची प्रत्येक इच्छा पूर्ण करत होती. हा मोठा झाला तरी अंथरूण ओला करत होता. याचे वडील याच्यावर रागवत होते.
त्यामुळे मी याला घेऊन दुसऱ्या खोलीत झोपत होती. हळूहळू हा दुसऱ्या मुलांसारखा नॉर्मल झाला, पण तोपर्यंत माझ्या पतीचं निधन झालं. त्यावेळेस आमचा कपड्याचा खूप मोठा बिझनेस होता. पतीच्या निधनानंतर तो व्यापार बुडू लागला होता. त्यावेळेस मी माझे दागिने विकून तो व्यवसाय व्यवस्थित मार्गावर आणला होता आणि शिवाय मी याचं पण चांगलं पालन पोषण करत होते. काही लोकांनी मला उपदेश दिला की तुमचं अजून आयुष्य पडलं आहे, दुसरं लग्न करा. खूप स्थळे मला पाहण्यासाठी आले होते, पण हा मुलगा मला 1 मिनिट सुद्धा सोडत नव्हता. तर मग याच्यासाठी मी दुसरा बाबा कसा आणू शकते, आणि शिवाय तो कसा निघेल याची काही शाश्वती नाही. एवढं बोलून ममताताई शांत झाल्या. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. ममताताईंच्या वकिलांनी त्यांना पिण्यासाठी पाणी दिले. त्यानंतर ममताताई नॉर्मल झाल्या. त्यानंतर त्या बोलू लागल्या. त्यावेळेस खूप माणसांच्या वाईट नजरा माझ्यावर असायच्या. माझ्यावर खूप दडपण होतं, पण मुलासमोर मी ते काही सुद्धा दाखवत नव्हती. हा जेव्हा संध्याकाळी झोपत होता तेव्हा मी माझे अश्रू गाळत होते. संध्याकाळी विचार करता करता खूप वेळा मनात आलतं की मुलासोबत आत्महत्या करावी, पण एक आई असं करू शकत नाही. मी याच्यासाठी रोज जगत होते आणि मरत पण होती. असंच दिवस घालवत होते की एक दिवस मुलगा मोठा होईल आणि मग सगळं व्यवस्थित होईल. हा मोठा झाल्यावर त्याच्या पसंतीने एका मुलीसोबत त्याने लग्न केलं. हळूहळू करून मी सगळा व्यापार याच्या हातात दिला आणि मग मी या आनंदात होती की आता फक्त मला एकच काम आहे, ते म्हणजे नाती नातवांना खेळवण्याचं आणि असंच म्हातारपण चांगलं घालवायचं. पण त्यानंतर ममताताईंना बोलायला आलं नाही. जज साहेब म्हणाले की पण काय माताजी? जज साहेबांनी उत्सुक होऊन विचारले. पण याच्या बायकोला म्हणजेच माझ्या सुनेला मी त्यांच्यासोबत राहिलेलं आवडत नव्हतं. तिला मी माझ्या नातवांना जेवण भरवलेलं आवडत नव्हतं. ती नातवांना सोबत मला खेळून पण देत नव्हती. मी नेहमी नातवांना जवळ बोलावते म्हणून सुनबाईने मला अडगळीच्या खोलीत राहण्याची व्यवस्था केली आणि मला तिने सक्त वॉर्निंग दिली होती की या खोलीच्या बाहेर यायचं नाही आणि जेवण पण मला मोलकरीण आणून देत होती. मी माझ्या मुलाला हात जोडून विनंती केली होती की मला या अडगळीच्या खोलीत राहायचं नाही, मला तुमच्यासोबत राहायचं आहे. तर माझा मुलगा मला म्हणाला की तुझ्या सुनेला तो आमच्यात मिसळलेला आवडत नाही, तिला तो अजिबात आवडत नाही. तिचं असं म्हणणं आहे की तिच्या नातेवाईकांसमोर आणि तिच्या मैत्रिणींसमोर जर तू आली तर तिला तिची मान खाली घालावी लागते. त्यामुळे आई तू इथेच राहा असं तो मला म्हणाला आणि मी त्याचं हे म्हणणं पण स्वीकारलं. शेवटी मुलाच्या सुखासाठी एक आई काही पण करू शकते. पण मी त्याला एवढेच म्हणाले की ठीक आहे, मी इथे राहायला तयार आहे, पण तू माझ्यासोबत काही वेळ गप्पा मारण्यासाठी येत जा. जज साहेब याने मला हे उत्तर दिलं की आई मी तुला सांभाळू का, तुझ्यापाशीच येऊन बसू, मला काय दुसरं काम नाही का? जज साहेब एकदा विचार करा, हे उत्तर आईला किती वाईट वाटलं असेल. ज्या मुलापाशी आई दिवस रात्र बसत होती त्याच मुलाला आता आईपाशी 5 मिनिट सुद्धा बस वाटत नाही. तेव्हा एका आईच्या काळजाला किती वेदना होत असतील. मी याच्या इच्छा पूर्ण करता करता माझा वेळ पण दिला होता असं म्हणून ममताताई रडू लागल्या. जज साहेब म्हणाले की माताजी तुमच्या मुलाने तुमच्यासोबत वाईट केलं, परंतु कोर्ट एवढ्यासाठी कोणतीच शिक्षा देऊ शकत नाही. जज साहेब मला माझ्या मुलाला शिक्षा पण द्यायची नाही. ज्या मुलाला मी या जगाचे टोमणे ऐकून वाढवलं आहे त्या मुलाला मला शिक्षा पण द्यायची नाही. तर मग माताजी सांगा, तुमचं कर्ज फेडण्यासाठी तुमच्या मुलाने काय केलं पाहिजे? जज साहेब माझ्या कर्जाची किंमत फक्त 1 कप चहा आहे. ममताताईचं बोलणं ऐकून जज साहेब मोहित आणि सगळेच आश्चर्यचकित झाले. सगळे हेच विचार करत होते की ही कोणती सुनावणी आहे. त्या सुनावणीमध्ये एक आई तिच्या मुलाकडून 1 कप चहा मागत आहे. हा जज साहेब माझं हे म्हणणं आहे की रोज सकाळी माझ्या मुलाने
मला 1 कप चहा आणून द्यावा. डोळ्यात पाणी घेऊन ममताताई बोलत होत्या. आणि पण हा चहा फक्त त्यानेच आणून द्यायचा. कामवाल्या बाईने मला चहा आणून द्यायचा नाही. पण माताजी, हे सगळं करून तुम्हाला काय मिळणार आहे? जज साहेब आश्चर्याने ममताताईंना विचारू लागले. जज साहेब, 1 कप चहाने एका आईला किती आनंद मिळेल ते मी तुम्हाला सांगते. मला आनंद वाटेल की माझा मुलगा त्याच्या हाताने मला चहा आणून देत आहे. कारण चहामुळे तर मी माझ्या मुलाला रोज पाहू शकेल. नाहीतर माझा मुलगा मला महिनाभर तोंड दाखवत नाही. त्या एका कपामुळे मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद देऊ शकते. आणि त्याच्या बहाण्याने मी त्याला स्पर्श सुद्धा करू शकेल. कमीत कमी चहामुळे मुलगा मला पाहेल की मी जिवंत आहे का मेली आहे. हे सगळं सांगताना ममताताईंचे डोळे भरून आले होते. आणि कोर्टमध्ये असणाऱ्या सगळ्यांच्या डोळ्यात पण पाणी आले होते. कारण खूप मुले म्हातारपणात आपल्या आई वडिलांकडे दुर्लक्ष करत असतात. आणि हे खूप जणांच्या आयुष्यात घडत पण असतं. सगळे आपापले डोळे पुसू लागले. त्यामध्ये जज साहेब पण होते. तेव्हा तिथं हुंदके देऊन मोठमोठ्याने रडण्याचा आवाज येऊ लागला. सगळे त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागले. कटघरेमध्ये मोहित मोठमोठ्याने खाली बसून रडत होता. त्याचा आवाज ऐकून ममताताई पटकन त्याच्यापाशी गेल्या आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या की मला असं वाटत आहे की माझ्या कर्जाची तुला खूपच जास्त किंमत मी मागितली आहे आणि तू देण्यासाठी असमर्थ आहे. त्यामुळे तू रडत आहेस. नाही आई, मला माफ कर. तुझं कोणतंच कर्ज फेडण्याची माझी लायकी नाही. माझेच काय कोणत्याच मुलाचीही लायकी नाही की तो आई वडिलांचं कर्ज फेडू शकेल. आई, तुझा हा मुलगा फक्त तुझ्यासाठी चहा घेऊन नाही येणार, तर तो पण तुझ्यासोबत चहा पिणार आहे. शिवाय जेवणार पण आहे, टीव्ही पण पाहणार आहे, मस्त गप्पा पण मारणार आहे. तू आता तुझ्या अडगळीच्या खोलीत राहायचं नाही. तू तुझ्या बेडरूममध्ये येऊन राहायचं. आणि तू तुझ्या नातवांना सुद्धा खूप प्रेम द्यायचं. जसं तुम्ही लहान होतो तेव्हा मला सांभाळलं, तसंच तू पण आज माझ्या मुलांना सांभाळायचं आहे. मोहित आईच्या मांडीवर डोकं ठेवत रडत रडत म्हणाला. ममताताई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या की नाही बाळा, रडू नकोस. मला फक्त तुझ्या हातून चहा पाहिजे आहे. वेळेचा आपण काही सांगू शकत नाही. तसंच माणसाच्या आयुष्यात पण हेच घडत आहे. मी आज आहे, उद्या नसेल. मला मरताना हा विचार करायचा नाही की मुलाला पाहून किती दिवस झाले आहेत. मला हा विचार करायचा आहे की मरताना मी माझ्या मुलाचा चेहरा पाहिला आहे. सकाळी मुलाला पाहिलं होतं. हा विचार मनात येऊन मी आनंदाने मरू शकते. आणि त्या कोर्टमध्ये त्यांची सून पण हजर होती. तिने पण आज एका आईचा आणि मुलाचं प्रेम पाहिलं होतं. आणि शिवाय ती एक आई होती. तिने पण विचार केला होता की आता ती तिच्या सासूबरोबर वाईट वागणार नाही. त्यांचं जे आजीचं प्रेम आहे ते त्यांना मिळवून देणार. नातवांना त्यांच्यापासून लांब ठेवणार नाही असं म्हणून ती पण रडत होती. जज साहेबांना आता काही सांगण्याची गरज नव्हती. कारण दोन्ही पण पक्षाकडून एकमत झालं होतं. आणि जज साहेब पण गडबडीत घरी जाण्याच्या तयारीला लागले. कारण त्यांच्या आईने पण त्यांचा चेहरा खूप दिवस झालं पाहिला नव्हता. त्यांच्या डोक्यात विचार आला की माझी आई पण मला पाहण्यासाठी तरसली असेल. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा. आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.